सर्वांना नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण श्री शिवमहापुराण या डॉक्टर ज्ञानेश्वर तांदळे लिखित ग्रंथातील रुद्रसंहिता या दुसऱ्या संहितेमधील सृष्टिखंडाचे वाचन पूर्ण केले. या व्हिडिओमध्ये आपण रुद्रसंहितेमधील दुसरा खंड सतीखंडाचे वाचन करणार आहोत. सतीखंडामध्ये एकूण 43 अध्याय आहेत. यापैकी आपण 1 ते 22 या अध्यायांचे वाचन या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सृष्टिखंडामध्ये आपण नारदांची कथा, सृष्टीची उत्पत्ती आणि रचना कशी झाली याविषयी माहिती घेतली. या व्हिडिओमध्ये आपणास सतीचा जन्म आणि शिव व सतीचा विवाह याविषयी माहिती मिळेल. चला तर वाचनाला सुरुवात करूया. रुद्रसंहिता खंड 2 सतीखंड. अध्याय 1 सतीचे चरित्र व कठोर साधना. नारद ब्रह्मदेवाला म्हणाले, हे विधाता, शिवजींच्या कृपेने तुम्ही सर्वज्ञ आहात. सदाशिव जोगी आहेत, परंतु त्यांच्या मनात विवाहाचा विचार कसा निर्माण झाला? सती शिवपत्नी कशी झाली? दक्षावर रागावून तिने आपल्या देहाचा त्याग कसा केला? पुन्हा ती हिमालयाची कन्या कशी झाली? पार्वतीने कशा प्रकारे कठोर तपश्चर्या केली? तिचा शिवजी बरोबर विवाह कसा झाला? शिवजींच्या अर्ध्या शरीरावर तिला स्थान कसे प्राप्त झाले? भगवंताचे अर्धनारी नटेश्वर रूप काय आहे? या सर्व गोष्टी आपण सांगाव्यात ही नम्र विनंती. ब्रह्मदेव म्हणाले, संध्या ही माझी कन्या. तिचे अलौकिक असे सौंदर्य पाहून मी कामपीडित झालो. त्यावेळी महायोगी रुद्रांनी माझा धिक्कार केला आणि पितृधर्माचे स्मरण करीविले. त्यानंतर ते कैलास पर्वतावर निघून गेले. मी मायेने मोहित झालो होतो, त्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनात वैरभाव निर्माण झाला. मी शक्तीची आराधना केली. महादेवांना मोहित करण्यासाठी दक्षापासून सतीची निर्मिती केली. दक्षसुता उमा हिने कठोर तपश्चर्या केली व रुद्राची पत्नी झाली. दोघांचा प्रपंच सुखाने सुरू झाला. यानंतर शिवजींच्या मायेने दक्षाच्या मनात अहंकार निर्माण झाला. ते रुद्राची निंदा करू लागले. त्यांनी एक मोठा यज्ञ केला. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी मला, श्रीहरींना, देवांना व अनेक ऋषीमुनींना आमंत्रणे दिली, परंतु रुद्र आणि सती यांना बोलवले नाही. तरी देखील तिने वडिलांनी आयोजित केलेल्या यज्ञास जाण्याचे ठरविले. रुद्राने समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु सतीने हट्ट सोडला नाही. रुद्राला घेऊन सती वडिलांच्या यज्ञात आली, परंतु तिला कोणी मानसन्मान दिला नाही, विचारले देखील नाही. रुद्राबरोबर कोणी बोलले नाही. सतीला हा अपमान सहन झाला नाही व तिने दगदगत्या यज्ञकुंडात उडी मारून सर्वांसमक्ष देहत्याग केला. सतीच्या देहत्यागाची वार्ता ही शंकरांना कळाली. त्यांनी गणासहित वीरभद्राला तेथे पाठविले. त्यांनी दक्षाचा शिरच्छेद केला व त्याचे मस्तक यज्ञकुंडात टाकले. पुन्हा वीरभद्र गणासह कैलासावर आला. त्यांनी महादेवास सर्व वृत्तांत सांगितला. सर्व देवतांनी शिवजींची स्तुती करून दक्षाला जिवंत करण्याची विनंती केली. शिवजींनी दक्षाला जिवंत केले. पुन्हा यज्ञ केला. सर्वांनी रुद्राची पूजा केली. तीच सती पुढे हिमालयाची कन्या झाली. तिचे नाव पार्वती असे ठेवले. तिने कठोर तपश्चर्या करून पुन्हा शिवांना पती म्हणून उरले. अध्याय 2 संध्या व कामदेवाचे प्रगटीकरण. नारद ब्रह्मदेवाला म्हणाले, हे विधाता, शिवचरित्रात भगवती सतीचे महत्त्व अधिक जादा आहे, तरी कृपया विस्तारपूर्वक चरित्र सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, ही विस्तारपूर्वक कथा भगवान शंकरांनी विष्णूला सांगितली. तीच पावन कथा मी तुला सांगतो. पूर्वी भगवान शंकर निर्गुण निराकार होते. उमेशी विवाह केल्यावर ते द्विरूप झाले. ते सगुण बनले आणि शक्तिशाली झाले. त्याच्या उजव्या अंगातून विष्णूंची उत्पत्ती झाली, डाव्या अंगातून माझी उत्पत्ती झाली, हृदयातून रुद्रांची उत्पत्ती झाली. तेव्हापासून सदाशिवांची ब्रह्मा, विष्णू व रुद्र ही 3 रूपे क्रमशः सृष्टीकर्ता, पालनकर्ता व संहारकर्ता म्हणून प्रसिद्ध झाली. शिवजींची तपस्या करून मी सूर, असुर व देवगण आदी निर्माण केले. प्रजापती व देवश्रेष्ठींना उत्पन्न केले. त्यामुळे मला फार समाधान प्राप्त झाले. मी प्रभावशाली मानसपुत्रांना निर्माण केले. तसेच माझ्या मनापासून अत्यंत मनोहर रूप असलेली कन्या निर्माण झाली. तिचे नाव संध्या. ती मंत्र जप करीत असे. तिच्या सौंदर्याने मुनिजन मोहित होऊ लागले. माझ्या मनापासून एक पुरुषही निर्माण झाला. तो अतिशय अद्भुत असा होता. त्याची अंगकाठी सुवर्णा समान होती. त्याचे संपूर्ण शरीर हे बांधेसूद आणि लोभस होते. त्याच्या श्वासोच्छ्वासातून देखील सुगंध प्रगट होत होता. त्याच्या अंगावर केशराच्या उटीचा सुवास होता.
त्याने माझ्याकडे पाहिले आणि मला नमस्कार केला. तो म्हणाला, तुम्ही खरोखर शक्तिशाली आहात. आता माझे कार्य सांगा, मला अनुरूप असे स्थान सांगा आणि अनुरूप पत्नी द्या. हे त्याचे बोलणे ऐकून मी अतिशय आश्चर्यचकित झालो. थोडा वेळ मी काही बोललोच नाही. मग मी त्याला म्हणलो, हे भद्रपुरुषा, तू आपल्या रूपाने आणि 5 पुरुष बाणांनी स्त्री पुरुषांना मोहित करून सृष्टीचे सनातन कार्य कर. तुझ्यासमोर त्रैलोक्यातील कोणीही उभा राहू शकणार नाही. मी, विष्णू आणि रुद्र सर्वजण तुला वश होऊन राहू. इतर तर तुझ्या समोरच उभे राहू शकणार नाही. तू गुप्तपणाने सर्वांच्या शरीरात राहून त्यांच्यासाठी सुखाचा उद्देश हो. तुझ्या पुष्पबाणांनी सर्वांची मने वेधली जातील. तू त्यांच्या मनात सदैव जागृत राहशील. तुझे हे कार्य सृष्टीप्रवर्तक रूपाचे असेल. माझे पुत्रच तुला नाव देतील. मी त्याच्याकडे पाहिले आणि मी कमलासनावर बसलो. अध्याय 3. ब्रह्माजीने कामदेवाला दिलेली शापवाणी. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, माझा अभिप्राय जाणून मरीची आदी ऋषींनी एकमेकांशी विचारविनिमय केला. माझ्या मनापासून उत्पन्न झालेल्या पुरुषास ते म्हणाले, तू आमचे व ब्रह्मदेवाचे चित्त विचलित केलेस, म्हणून तुला मंथन असे म्हणतील. जगात तुझ्यासारखा सुंदर आणि कामरूप कोणी नाही, म्हणून तुझे दुसरे नाम कामरूप असे असेल. मदाचा प्रादुर्भाव करणारा म्हणून मदन आणि तुला दर्प असल्यामुळे कंदर्प अशी देखील नावे असतील. तुझ्या एवढा कोणीही पराक्रमी नसेल. दक्षाची एक कन्या तुझी पत्नी होईल. कामदेवांनी आपल्या पुष्परूपी 5 बाणांना रोचन, हर्षण, मोहन, पोषण, मारण अशी 5 नावे दिली. त्याने या बाणांची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. कोणावर काय परिणाम होतो हे कामदेवास पाहावयाचे होते. त्याने प्रत्येकाच्या खेचतात सुगंधित असा वायू वाहू लागला. त्यामुळे सर्वजण मोहित झाले. सर्वांच्या मनात कामविचार जागृत झाला. हे पाहून कामदेवाचा आत्मविश्वास जागृत झाला. त्यावेळी धर्मराज तेथे उभा होता. सर्वांच्या मनात पापबुद्धी निर्माण झालेली पाहून त्याला फार दुःख झाले. त्याने शंकराचे स्मरण केले. त्यावेळी आर्तभावाने दिलेली हाक ऐकून शंकरजी तेथे प्रकट झाले. शंकर मला म्हणाले, विधाता, संध्या ही तुझी कन्या, तर मग तिच्याविषयी तुझ्या मनात कामविचार कसा काय निर्माण झाला? वेद तुझ्या मुखात आहेत, तरी पण सर्व ज्ञान तू विसरलास. तुझा विवेक कुठे गेला? एका स्त्रीला पाहून तुझे मन मोहित झाले. धिक्कार असो. शंकराचे बोलणे ऐकून मला दरदरून घाम फुटला. मी कामविचाराचा त्याग केला. त्या समयी दक्षाच्या घामातून एक कला उत्पन्न झाली. ती सर्वगुण संपन्न आणि अतिशय सौंदर्यवान अशी होती. तिचे नाव रती. तिचे रूप पाहून अनेक ऋषी मोहित झाले. निर्दोष अशा संध्येमुळे अनेक पितरांची सृष्टी अस्तित्वात आली. धर्मामुळे महादेव प्रगट झाले. त्यांनी ऋषींना आशीर्वाद दिला. ते निघून गेले. मला कामदेवाचा खूप राग आला. त्यामुळे मला लज्जित व्हावे लागले. मी त्याला शाप दिला. शिवनेत्रातील अग्नीने तू भस्मसात होशील. कामदेव घाबरला. त्याने उपशाप मागितला. मी पुन्हा सांगितले, शिवजी ज्यावेळी विवाह करतील, पार्वतीबरोबर त्यांचा विवाह झाला की तुला दुसरे शरीर प्राप्त होईल. हा उपशाप ऐकून कामदेव आणि सर्व ऋषीमुनींना समाधान प्राप्त झाले. मी निघून गेल्यावर सर्वजण आपल्या स्थानी निघून गेले. अध्याय 4. कामदेव आणि रतीचा सुखाचा विवाह. नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, त्यानंतर कामदेव आणि रतीचा विवाह झाला की नाही हे सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, हे मुनी. दक्ष कामदेवांना म्हणाले, मदना, माझी कन्या रती आहे. ती तुझ्याप्रमाणे सर्वांग सुंदर आहे. ती सुशील आहे. तुला ती सर्व गोष्टींनी अनुरूप आहे, तरी तिचा स्वीकार करावा आहे. मी सदैव तुझ्या समवेत राहीन आणि तुझ्या इच्छेच्या पलीकडे जाणार नाही. मदनाने या गोष्टी तत्काळ संमती दर्शवली. त्या दोघांचा विवाह उत्तम प्रकारे संपन्न झाला. शास्त्रविधीप्रमाणे कन्यादान झाले. विवाहामुळे मदन व रती अतिशय सुखावले होते. रतीच्या सौंदर्यावर मदन मुग्ध झाला होता व मदनावरून रती जीव ओवाळून टाकण्यास तयार होती. दोघांचे एकमेकांवर अत्यंत प्रेम होते. या प्रेमामुळे त्याला आपल्या शापाचा देखील विसर पडला. आनंदाच्या रथात बसून दोघेजण प्रेमाच्या राज्यात राज्य करीत होते. प्रेम हे जीवनाचे प्रमुख सूत्र आहे. या दिव्य प्रेमाने दुःखाचा विसर पडत असतो. सारी सृष्टी आनंदाने नटलेली दिसत असते. अंतरंगात प्रेमाची बाग फुललेली असते. तिचा सुगंध हृदयात आणि बाहेर सदैव नांदत असतो. अध्याय 5. संध्येला वसिष्ठांचा उपदेश. सूत म्हणाले, श्रोतजन हो, मदन आणि स्त्री यांच्या विवाहाची कथा ऐकून मुनिश्रेष्ठ नारद अतिशय प्रसन्न झाले. शिवजींचे स्मरण करून ते ब्रह्मदेवांना म्हणाले,
तुमचे यक्षादी स्वस्थानी निघून गेल्यानंतर पितरांच्या उत्पत्तीला कारणीभूत ठरलेली संध्या कुणीकडे गेली, तिची कथा सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, संध्येने तपश्चर्या करून देहत्याग केला. मग ती महातिथीची कन्या झाली. तिचे नाव अरुंधती झाले. ती व्रताचे पालन करत होती. तिने वशिष्ठाशी विवाह केला. ती श्रेष्ठ पतिव्रता होती. त्यानंतर संध्या चंद्रभाग नावाच्या श्रेष्ठ पर्वतावर गेली. वशिष्ठांनी तिला शास्त्रशुद्ध तप कसे करावे हे सांगितले. ते संध्येला म्हणाले, तू शिवजींचे स्मरण करून त्यांना हृदयात धारण कर. ते चारही पुरुषार्थ देणारे आहेत. तेच सर्व विश्वाचे जनक आहे. त्यांच्यापासून सारे विश्व निर्माण झाले आहे. त्यांचेच मनोभावे भजन कर. भजन ही श्रेष्ठ साधना आहे. शंभूंच्या साधनेने तुझ्या मनोकामना पूर्ण होतील. इच्छित फलाची प्राप्ती होईल. ओम नमः शिवाय हा ओम नमः शिवायचा निरंतर जप करत जा. तू मौनात राहून शिवपूजन कर. उपवास करून तप केले की इच्छित मनोरथ पूर्ण होते. निस्वार्थ भावनेने शिवाची पूजा कर. तुझी आराधना निश्चित सफल होईल. वशिष्ठांनी संध्येला उपदेश करून ते निघून गेले. अध्याय 6. शिवशंकराकडून संध्येला वरदान. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, वशिष्ठांच्या उपदेशाने संध्येला फार आनंद झाला. तिने चंद्रभाग पर्वतावरील एक सुंदर सरोवराकाठी वास्तव्य केले आणि कठोर तपश्चर्येस सुरुवात केली. ओम नमः शिवाय या मंत्रामध्ये ती रममाण झाली. त्या साधनेमुळे शिवशंकर प्रगट झाले. शंकराचे दिव्य दर्शन तिला झाले. संध्या म्हणाली, हे शंभू महादेवा, तू निर्गुण निराकार आहेस. सर्व ज्ञानाच्या पलीकडचा आहेस. स्थूल सूक्ष्म भेदाच्या पलीकडचा आहेस. योगीजन तुझ्या स्वरूपाचे दर्शन करतात. तुला माझा नमस्कार असो. तुम्ही सर्वांचे उद्धारक आहात. लक्ष्मी प्रदान करणारे आहात. सर्व पवित्र गोष्टीपेक्षा पवित्र आहात. तुम्हाला माझा पुन्हा नमस्कार. कर्पूर समान तुमचा गौरवर्ण आहे. तुम्ही भक्तांना अभय देणारे आहात. तुम्ही हाती त्रिशूल आणि डमरू धारण करणारे आहात. तुम्हाला माझा नमस्कार. तुमच्या शरीरातून ब्रह्मा विष्णू निर्माण झाले, जे ब्रह्मरूपाने विश्वाची निर्मिती करतात, विष्णू रूपाने पालन पोषण करतात आणि रुद्र रूपाने संहार करतात. अशा तुम्हाला माझा पुन्हा नमस्कार. तुम्ही विश्वाचे आदिकारण आहात. अमृतमय दिव्य ज्ञानदाते आहात. सर्वांना ऐश्वर्य प्रदान करणारे आहात. अशा तुम्हाला माझा नमस्कार असो. संध्या पुन्हा देवाची स्तुती करीत होती आणि मनोभावे नमस्कार करीत होती. तुम्ही सर्वश्रेष्ठ परमात्मा आहात. सद्ब्रह्म आणि परब्रह्म आहात. 14 विद्या 64 कलांनी संपन्न आहात. हर म्हणजे भक्तांची दुःखे हरण करणारे आहात. तुम्हाला माझा नमस्कार असो. तुम्हाला आदी मध्य अंत नाही. तुम्ही मन आणि वाणीचा विषय होऊ शकत नाही. तुमची कशी बरे स्तुती करावी. मी तुम्हाला वारंवार नमस्कार करते. तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हाल. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, संध्येने केलेली स्तुती ऐकून महादेव प्रसन्न झाले. ते म्हणाले, तुला हवा तो वर माग, मी पूर्ण करीन. संध्या महादेवांना म्हणाली, विश्वात कोणताही प्राणी जन्मताच कामभावनेने प्रेरित होऊ नये. माझे पती मित्राप्रमाणे वागणारे असावेत. माझी सकाम दृष्टी पतीशिवाय कोणावरही पडू नये. त्रैलोक्यात माझी पतिव्रता म्हणून ख्याती हो. शंकर म्हणाले, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. प्राण्यांच्या जीवनात शैशव, कौमार्य, यौवन आणि वार्धक्य या 4 अवस्था असतील. तुझा पती तुझ्या अपेक्षेप्रमाणे असेल. तोही महान तपस्वी असेल. इथे ज्योतिष्ठमय यज्ञ आहे. त्याच्यात स्वदेहाचे दहन कर, म्हणजे तुझी प्रतिज्ञा पूर्ण होईल. अध्याय 7. संध्येची यज्ञात आहुती आणि अरुंधतीची उत्पत्ती. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, संध्येला वरदान देऊन भगवान शिव निघून गेले. त्यानंतर ती चंद्रभागेच्या तीरावर वसलेल्या तपोभूमीत आली. तेथे मेघातिथी ऋषी मोठा यज्ञ करीत होते. तिने वशिष्ठांचे स्मरण केले. ते पती लाभावे म्हणून प्रार्थना केली आणि प्रज्वलित अग्नीमध्ये उडी घेतली. तिचे शरीर तत्काळ दग्ध झाले. शिवजींनी संध्येच्या प्राणाला दिव्य शरीर दिले. ती अग्नीमध्ये कन्यारूपाने प्रगट झाली. तिचे शरीर सुवर्णासमान होते. महर्षी मेघातिथींनी तिला स्नान घातले आणि तिचे नाव अरुंधती असे ठेवले. चंद्रभागेच्या तीरावर वसलेल्या आश्रमाच्या परमपवित्र वातावरणात ती हळूहळू मोठी होऊ लागली. तिच्या गुणांमुळे ती सर्व तपस्यांची ती आवडती झाली. तिच्या प्रत्येक पावलात मांगल्य प्रगट होत होते. ती उपवर झाली. त्यावेळी मी, विष्णू आणि महेश्वरांनी मेघतिथीची विचार करून तिचा विवाह वशिष्ठांबरोबर संपन्न करून दिला. देवदेवतांच्या हातून पडलेल्या जलाने आदी 7 पवित्र नद्या उत्पन्न झाल्या. अरुंधती ही वशिष्ठाची पत्नी होऊन श्रेष्ठ पती धर्माचे पालन करून अत्यंत आनंदाने राहू लागली. या दाम्पत्यवेलीवर शक्ती आदी श्रेष्ठ पुत्र उमलले. अध्याय 8.
ब्रह्माजींची अशांतता व वसंताची उत्पत्ती. सूत म्हणाले, ऋषीजन हो, अरुंधतीची कथा ऐकून नारदांना अतिशय आनंद झाला. या चरित्राचे जे वाचन करतील त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील हे मी जाणले. आता पुढे कथा सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, हे नारदा, तू भगवान शिवजींचा परम असा भक्त आहेस, त्यांचा लीलाविलास जाणतोस. मी तुला पूर्ण कथानक सांगतो, त्यांचे श्रवण कर. माझ्या मनामध्ये संध्येविषयी कामभावना निर्माण झाली. त्यांनी माझा धिक्कार केला, त्यामुळे शिवजींचा मला अतिशय राग आला. त्यांच्याशी मी ईर्ष्या करू लागलो. शिवजींच्या मनात स्त्रीविषयी आसक्ती निर्माण करावी म्हणून मी कार्य करू लागलो. मी दक्ष, मरीची आदी पुत्रांना भेटलो, त्यांना उपाय विचारू लागलो. शंकरांच्या मनामध्ये स्त्रीविषयी आसक्ती निर्माण झाल्याशिवाय शांती लाभणार नाही असे ते म्हणाले. परंतु शंकर हे परम वैराग्यशील आहेत. मदन देखील त्यांना मोहित करू शकत नाही. तर मग कोणती स्त्री त्यांच्या मनाला भरत घालू शकेल? मी बोलत असतानाच मदन आणि रती दोघेही तेथे आले. मी मदनाला म्हणालो, हे पुत्रा, तुझ्यामुळे रतीला शोभा आली आणि रतीमुळे तू शोभून दिसत आहेस. तुम्ही आता शंकराला मोहित करण्याचा प्रयत्न करा. तुमच्याशिवाय दुसरे कोणीही त्यांना मोहित करू शकणार नाही. शंकराच्या मनामध्ये प्रेमाचा उद्भव झाला की ते पत्नीची इच्छा करतील आणि तुलाही माझ्या शापापासून मुक्ती मिळेल. मदन म्हणाला, मी शंकरांना मोहित करू शकतो. सुंदर स्त्री हेच एक अस्त्र आहे. तुम्ही लावण्यवती निर्माण करा. वसंत ऋतू निर्माण केला. ब्रह्मदेव म्हणाले, हे मदना, रतीला आणि वसंताला घेऊन तू महादेवांना मोहित करण्याचा प्रयत्न कर. अध्याय 9. शंकरांच्या विवाहासाठी कामदेवांचे प्रयत्न. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, मदन आपल्या अनुचराबरोबर महादेवांच्या स्थानी गेला. त्याने रतीला मदतीला घेऊन वसंताने सारी सृष्टी सुशोभित केली. रंगगंधांची उधळण केली. प्रत्येकाच्या हृदयात देखील वसंत ऋतू फुलू लागला होता. त्यामुळे सर्व जीव वश झाले. परंतु शिवजींचे चित्त मात्र थोडे देखील विचलित झाले नाही. कामदेव परत माझ्याकडे आले आणि ते म्हणाले, महादेवाला विचलित करू शकत नाही. आम्ही पुढे काय करायचे आपण सांगा. ज्यावेळी शंकर समाधी लावून बसले होते त्यावेळी त्यांच्या सभोवती वसंत ऋतू फुललेला होता. मी 5 बाणांनी त्यांच्यावर शरसंधान केले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. सर्व प्राणी मोहित झाले, पण शंकर आणि गण हे काही मोहित झाले नाहीत. शिवजींची समाधी भंग पावली नाही. शंकराच्या भोवती विविध पशुपक्षी अनेक भावभावनांचे प्रदर्शन करत होते. मोर पिसारा फुलवून नाचत होते. वसंताने सगळ्या फुलांना प्रफुल्लित केले. कमळाच्या सुगंधाने सारे वातावरण भरून गेले होते. तरी पण शंकरांची समाधी भंग पावली नाही. माझ्यामुळे शंकराची समाधी भंग पावली तर माझे काय होईल म्हणून घाबरून गेलो होतो. कामदेवांचा हा वृत्तांत ऐकून मी विचार करू लागलो. माझा पराजय झाला होता. त्यामुळे मी भयानक बलवान गण उत्पन्न केले. ते अनेक प्रकारचे चित्रविचित्र प्रकारची वाद्य वाजून ओरडत होते. त्या भयानक गणांना पाहून कामदेव म्हणाला, हे विधाता, तुम्ही तरी सृष्टी निर्माण करते आहात, तर मग असे 11 गण का निर्माण केले? ते आता कोठे राहणार? मी आता काय करायला हवे ते देखील आपण मला सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, ते गण तुला मदत करतील, तुला अनुकूल असतील, तुझ्या कार्यांमध्ये तुला मदत करतील. ते मनुष्याचे चित्त विचलित करतील, चित्तामध्ये अनेक भावभावनांचे कल्लोळ निर्माण करतील, ज्ञानमार्गामध्ये अडथळे निर्माण करतील. माझे हे विचार ऐकून कामदेव व रतीला अतिशय आनंद झाला. मी कामदेवाला म्हणालो, तू आता गणांना घेऊन शंकरांना मोहित करण्यासाठी पुन्हा प्रयत्न कर. या गणांच्या मदतीच्या साह्याने स्त्री शिवजी अवश्यही स्त्रीच्या प्रेमपाशात गुंततील. कामदेव म्हणाला, आता आपल्या इच्छेप्रमाणे मी पुन्हा प्रयत्न करतो. मी सर्व गणांना घेऊन जात आहे. शंकर मला भस्म करून टाकतील याची मला भीती वाटते. कामदेव रती वसंत गणांना घेऊन पुन्हा शिवजींच्या जवळ गेले. त्यांना मोहित करण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. ते निराश झाले. माझ्याकडे आले. कामदेवांनी मला नमस्कार केला आणि म्हणला, मी पुन्हा प्रयत्न केला, पण माझ्या प्रयत्नांना काही यश आले नाही. माझी पूर्वपुण्याई थोर म्हणून शंकरांनी मला भस्म केले नाही. तुम्ही आता दुसरा उपाय करा असे म्हणून मला वंदन करून ते निघून गेले. अध्याय 10. ब्रह्मा आणि विष्णू यांचा सुखसंवाद. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, कामदेवांचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. त्यामुळे माझा अहंकार नाहीसा झाला. काय करावे हेच मला समजेना. त्यामुळे मग विष्णूंचे स्मरण केले. चतुर्भुज कमलनयन, हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले भक्तवत्सल विष्णूंना पाहून माझ्या नेत्रातून प्रेमाश्रू वाहू लागले. ते पाहून विष्णू म्हणाले, तुम्हाला काय दुःख आहे ते सांगा, मी त्याचे निवारण करतो. मी म्हणालो, माझे दुःख आपणच दूर करू शकता. भगवान रुद्रांना मोहित करण्यासाठी मी कामदेवांना पाठवले होते. त्यांच्याबरोबर रती, वसंत आणि मार्गनही होते. त्यांनी खूप प्रयत्न केले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. सृष्टीच्या प्रारंभी मी दक्षाधिक 10 मानसपुत्रांना निर्माण केले. तसेच वाणीद्वारे एक कन्याही निर्माण केली. ती सुंदर कन्या पाहून माझ्या मनात मोह निर्माण झाला.
तेव्हा रुद्रदेवांनी माझा अपमान करून माझा धिक्कार केला, सर्वांसमोर माझी निंदा केली. त्यावेळी मला अतिशय दुःख झाले. ते एखाद्या स्त्रीचा पत्नी म्हणून स्वीकार करतील त्यावेळीच माझे दुःख दूर होईल. यासाठीच मी तुम्हाला शरण आलो आहे. विष्णू म्हणाले, हे ब्रह्मदेव, शिव हे सर्वांचे कर्ते आहेत, पालक आहेत, संहारक आहेत. ते परात्पर परब्रह्म आहेत, सर्वव्यापी परमात्मा आहेत. ते 3 गुणांच्या पलीकडे आहेत. ते भक्तांच्या अधीन राहणारे आहेत. तरी तुम्ही त्यांना शरण जा, त्यांचे भजन करा, ते तुमचा कल्याण करतील. तुम्ही गौरीला प्रसन्न करण्याच्या उद्देशाने शिवजींचे स्मरण करा, शिवा देवीचे ध्यान करा. ती देवी प्रसन्न झाली तर सर्व काही तुमच्या मनासारखे होईल. तुम्ही दक्षाला तप करण्यास सांगावे, त्यामुळे ते शिवजीसाठी पत्नी उत्पन्न करण्यास समर्थ होतील. शिव आणि गौरी निर्गुण परब्रह्म स्वरूप आहेत. ते स्वेच्छेने सगुण साकार होतील. भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. शिवजींनी तुम्हाला व मला उत्पन्न केले. उमेसह प्रगटलेल्या त्या अविनाशी प्रभूंनी तुम्हाला सृष्टिकार्य करण्याचा आदेश दिला आणि माझ्यावर सृष्टीपालन करण्याची जबाबदारी सोपवली. तुम्ही दोघांनी रुद्राची पूजा करावी असे त्यांनी सांगितले. तो तुमचे मनोरथ पूर्ण करेल. उमेची देखील 3 रूपे होतील. त्यापैकी लक्ष्मी ही माझी पत्नी होईल, सरस्वती ही ब्रह्मदेवाची पत्नी होईल, तसेच पूर्णरूपा सती ही रुद्राची पत्नी होईल. आता शिवादेवी सती नावाने अवतीर्ण होणार आहेत. तिच्या निर्मितीसाठी आपण योग्य तो प्रयत्न करावा. नारदा अशा प्रकारे मला मार्गदर्शन करून विष्णू निघून गेले. त्यांच्याकडून मला दुःख निवारण करण्याचा मार्ग सापडला. अध्याय 11. भगवतीला ब्रह्मदेवाची मनोभावे प्रार्थना. नारद ब्रह्मदेवाला म्हणाले, भगवान श्रीहरी स्वस्थानी निघून गेल्यावर पुढे काय झाले ते आपण सांगावे. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, विष्णूंचे विचार श्रवण करून मी अहंकार रहित झालो. दुर्गेचे स्मरण करत तिची स्तुती करू लागलो. हे भगवती, सर्व ठिकाणी निवास करणारी आहेस, तुला माझा नमस्कार. तू परमानंद स्वरूप भक्तांचे रक्षण करणारी आहेस. माझ्या आर्तभक्तीने चंडिका माझ्यासमोर प्रकट झाली. ती सुंदरा, दिव्य आणि चतुर्भुज होती. तिचा रंग काजळासारखा होता. तिने विचारले, तुमची काय इच्छा आहे ती सांगा, मी पूर्ण करू शकेन. मी म्हणालो, हे देवी, भगवान शिव हे रुद्ररूपाने कैलास पर्वतावर वास्तव्य करून आहेत. ते सदैव समाधी अवस्थेत असतात. ते महान योगी व ब्रह्मचारी आहेत. ते कोणत्याही स्त्रीची इच्छा करत नाहीत. यासाठी तू दक्षकन्येचे रूप धारण करून त्यांना वश करून घे. त्यांची पत्नी हो. जगाच्या हितासाठी तू रुद्रदेवांना मोहित कर. मी स्त्रीची अभिलाषा धरली, त्यामुळे त्यांनी माझी निंदा केली, माझा अपमान केला. त्यांच्या मनात स्त्रीची इच्छा निर्माण करणारी फक्त तू आहेस. तुझ्याशिवाय हे काम दुसऱ्या कोणाला करता येण्यासारखे नाही. मदनाला मी पाठवले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तू प्रधानाने शिवजींना गृहस्थाश्रमात प्रवेश करावयास लाव. माझे हे विचार ऐकून जगदंबेला मोठे आश्चर्य वाटले. ती म्हणाली, आपण तर वेद जाणणारे आहात, तर मग असे का बरे बोलता? शंकरांना मोहित करण्याची इच्छा का बरे धरता? शिवप्रभूंना मोहात पाडण्याचा काय बरे लाभ? शिवजी निर्गुण, सर्व प्रकारचे विकाररहित आणि ते परब्रह्म स्वरूप आहेत. मी तर त्यांचे अधीन असून त्यांची दासी आहे. भक्तांच्या उद्धारासाठी रुद्ररूपाने प्रगटले आहे. ती म्हणाली, आपणास तर मी वचन दिले आहे आणि आता काय बरे करावे? मनोमन महादेवाचे स्मरण केले आणि ती म्हणाली, भगवान शिव हे माझ्याशिवाय कोणत्या स्त्रीच्या मोहात पडणार नाहीत. तसेच पत्नीचे ग्रहण न केल्यास उत्तम सृष्टी निर्माण होणार नाही. मी सतीचे रूप घेऊन त्यांची प्रिया होईल. मी दक्षपत्नीच्या पोटी सतीरूपाने उत्पन्न होईल. माझ्या लीलेने शंकरांना जिंकून घेईन. शुद्ध प्रेमभक्तीने मी त्यांना जिंकून घेईन. हे नारदा, असे वचन देऊन शिवा तेथून निघून गेली. अध्याय 12. देवीकडून दक्षाला मिळालेला वर. नारद ब्रह्मदेवाला म्हणाले, दक्षाने उत्तम व्रताचे पालन केले, कठोर तपश्चर्या केली आणि कोणता वर प्राप्त केला? देवी ही कशा प्रकारे दक्षाची कन्या झाली? ब्रह्मदेव म्हणाले, हा प्रसंग तू श्रद्धेने श्रवण कर. माझ्या आज्ञेने प्रजापती दक्ष क्षीरसागराच्या उत्तर तीरावरती गेला. तिथे त्याने जगदंबेचे स्मरण केले. तीच महादेवी कन्यारूपाने आपल्या पोटी जन्माला यावी म्हणून तपश्चर्येस प्रारंभ केला. जंगलातली पाणी, जल व वायू भक्षण करून कठोर साधना केली. त्यामुळे त्यांच्यासमोर भगवती प्रगटली. मनोहर रूपाने प्रसन्न वदनाने ती प्रगट झाली होती. तिने आपल्या 4 भुजांमध्ये 4 खड्ग धारण केले होते. नीलकमल, वरद आणि अभय या मुद्रा होत्या. नेत्र आरक्त होते. तिचे केस अत्यंत शोभून दिसत होते. तिच्या चेहऱ्याभोवती दिव्य तेज पसरले होते. दक्षाने नमस्कार केला.
हे जगन्माता तुला नमस्कार असो. हे महेश्वरी तू मला दर्शन दिलेस, ही माझ्यावर फार मोठी कृपा केली आहेस, तुला माझा नमस्कार. स्तुतिवचने ऐकून शिवा म्हणाली, हे दक्षा तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झाले आहे, आता तुला हवा तो वर माग. ते ऐकून दक्ष म्हणाला, हे देवी, भगवान शिव रुद्ररूपाने ब्रह्मदेवाचे पुत्र म्हणून अवतीर्ण झाले आहेत. ते शिवजींची पूर्ण अवतार आहेत. तुझा अवतार झाला नाही तर त्यांची पत्नी कोण होईल? माझे असे मागणे आहे की तू माझ्या कन्येच्या रूपाने प्रगट व्हावे व त्यांची पत्नी व्हावे. जगाच्या हितासाठी हे मागणे मी मागत आहे. दक्षाचे मनोगत ऐकून देवी प्रसन्नतेने हसली आणि म्हणाली, हे प्रजापती, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न आहे. तुझ्या पत्नीच्या पोटी अवतार घेऊन मी तुझी होईन आणि अतिशय खडतर अशी साधना करेन. मी शंकरांना प्रसन्न करून घेईन. पत्नी म्हणून ते माझा स्वीकार करतील. भगवतीने दक्षाला वर दिला. तो म्हणाला, तुझे कार्य सिद्ध करणार आहे, परंतु तुझ्याकडून माझा जर अनादर झाला तर माझ्या शरीराचा मी त्याग करीन. नारदा याप्रमाणे भगवतीने दक्षाला वर दिला आणि ती अंतर्धान पावली. दक्ष आपल्या आश्रमात परतला. तो आनंदमध्ये मग्न होता. अध्याय 13. दक्षाकडून सृष्टीचा आरंभ आणि नारदास शाप. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, देवीचे वरदान मिळवून दक्ष आपल्या आश्रमात परतला. माझ्या आज्ञेने विविध प्रकारची सृष्टी निर्माण करू लागला. जीवांची संख्या वाढत नाही म्हणून तो चिंता करू लागला. मी म्हणालो, दक्षा, माझे विचार ऐकून घे. प्रजापती पंचजनांच्या अंगापासून निर्माण झालेली असिवनी नावाची जी कन्या आहे तिचा तू पत्नी म्हणून स्वीकार कर. तिच्यामुळे तुझी प्रजा वाढेल. तिच्या गर्भातून अनेक संतती निर्माण होऊ शकतील. नारदा, माझे विचार दक्षाने समजून घेतले. दक्षाने असिवनी नावाच्या मुलीशी विवाह केला. तिच्या सानिध्यात राहून संतती वाढू लागली. सर्व पुत्र हे धर्माचे आचरण करणारे होते. ते मातृपितृ भक्त होते. धर्मशास्त्राचा त्यांनी अभ्यास केला आणि त्याप्रमाणे आचरण करू लागले. दक्षाने मुले मोठी झाल्यावर त्यांना प्रजावृद्धी करण्यास सांगितले. मुले सिंधू नदी ज्या ठिकाणी सागराला मिळते ते ठिकाण नारायण सरोवर आहे, तेथे गेले. त्यांनी पवित्र जलात स्नान केले. त्यामुळे त्यांचे अंतःकरण शुद्ध झाले. प्रजावृद्धी व्हावी म्हणून तेथे त्यांनी कठोर तपश्चर्या करण्यास प्रारंभ केला. बराच काळ गेला, परंतु आपली मुले आली नाहीत म्हणून दक्ष चिंताक्रांत झाला. त्यांच्या मनात अनेक प्रकारचे विचार येऊ लागले. त्यांनी चौकशी केली तेव्हा त्यांना असे कळाले की नारदांच्या उपदेशाप्रमाणे ते अशा मार्गाने गेले आहेत की जिथून परत येणे शक्य नाही. त्यामुळे मी त्या मुलांच्याकडे गेलो. विविध प्रकारे त्यांना समजून सांगितले व त्यांचे सांत्वन केले. दक्षाला पुन्हा पुत्र झाले. पितृआज्ञेने ते देखील नारायण सरोवर तपश्चर्यासाठी गेले. तेथे त्यांनी कठोर साधना करायला सुरुवात केली. प्रपंचात पदार्पण करण्याची त्यांची इच्छा नाहीशी झाली. त्यांनी निवृत्ती मार्गाचा स्वीकार केला. हे वृत्त दक्षाला समजताच त्याला अतिशय दुःख झाले. नारदाच्यामुळे हे घडले याची जाणीव झाली. देव, ऋषी आणि पितरांच्या 3 ऋणांपैकी मुक्त न होता माताश्री पिताश्रींचा त्याग करून मोक्षप्राप्तीसाठी ते घरातून निघून गेले. नारदा, यासाठी मी तुला शाप देतो की तुम्ही कधीही एके ठिकाणी थांबू शकणार नाही. तुम्हाला सदैव फिरावे लागेल. नारदा, तुला दक्षाने शाप दिला. तू शांतपणाने त्याचा स्वीकार केलास. अध्याय 14. मंगलमय वातावरणात दक्षाच्या घरी उमेचा जन्म. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, नारदा, दक्षाने तुला शाप दिला हे समजताच मी त्वरेने तिथे आलो. मी अनेक प्रकारे समजावले, त्यांचे सांत्वन केले. नारद हा तुझा बंधू आहे, ज्येष्ठ सुपुत्र आहे असे सांगितले. दोघांमध्ये प्रेम निर्माण करून मी स्वस्थानी परत आलो. काही दिवसांनी दक्षाच्या घरी मुली निर्माण झाल्या. मुली उपवर झाल्यावर त्यांचा विवाह करून दिला. हळूहळू प्रजा वाढत चालली. अनेक पुत्रही निर्माण झाले. दक्षाने व त्यांच्या पत्नीने मनोमन जगदंबेचे ध्यान केल्यानंतर, मनोभावे स्तुती केल्यानंतर भगवती शिवा अतिशय संतुष्ट झाल्या. तिने दक्ष पत्नीच्या पोटी जन्म घेण्याचे निश्चित केले. साक्षात भगवती आपल्या घरी जन्म घेणार या भावनेने दक्षाची पत्नी अतिशय आनंदित झाली. जन्मापूर्वीचे 3 संस्कार करण्यात आले. त्यावेळी अनेक देवदेवता उपस्थित होत्या. त्यांनी मंगल आशीर्वाद दिले. जगदंबेची अपार स्तुती केली. लोकांच्या कल्याणासाठी अवतीर्ण होणाऱ्या शिवादेवीला वारंवार नमस्कार केला. दक्ष आणि असिवनी स्तुती करून देवदेवता आपल्या स्थानी निघून गेल्या. यथावकाश 9 महिने पूर्ण झाले. तेव्हा एका सुमुहूर्तावर भगवती देवीचा कन्यारूपात अवतार झाला. तिला पाहताच दक्ष व पत्नीला अतिशय आनंद झाला. तेजोमयी कन्या पाहून ती साक्षात शिवादेवी आहे याची खात्री पटली. सारे वातावरण व आसमंत प्रसन्न झाले होते. सुगंधी वारा वाहू लागला होता. वृक्षवल्ली डोलू लागल्या. दक्षाने त्या कन्येला नमस्कार केला आणि तिची मनोभावी स्तुती केली. अंतःकरणापासून केलेली स्तुती ऐकून भगवती प्रसन्न झाली. ती म्हणाली, हे प्रजापती, मी तुला पूर्वी जो वर दिला होता तो आज सिद्ध करत आहे. त्या तपश्चर्येचे फळ ग्रहण कर. एवढे बोलून पुन्हा तिने बालरूप धारण केले.
त्या बालिकेचे रडणे ऐकून दक्ष पत्नीच्या दासी आणि इतर काही स्त्रिया धावत धावत तिथे आल्या. त्या बालिकेचे अलौकिक तेजोमय रूप पाहून सर्वांना अतिशय आनंद झाला. नगरातील लोकांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला. मंगलमयी गाणी सादर करण्यात आली. अनेक सुमधुर वाद्य वाजवू लागली. सर्वत्र मंगल वातावरण पसरले. दक्षाने गुरुजींना बोलवून विधीपूर्वक सर्व कुलाचार संपन्न केले. दानधर्म केला. दक्षाने श्रीहरीच्या आज्ञेने त्या कन्येचे नाव उमा असे ठेवले. नामकरण समारंभामध्ये अनेकांचा सहभाग होता. जवळचे लोक तिला अनेक नावांनी हाक मारत होते आणि आपल्या हृदयातील सद्भावना प्रकट करत होते. आईवडिलांनी तिचे उत्तम प्रकारे पालनपोषण केले. ती खेळताना शंकरांची प्रतिमा तयार करत होती आणि त्या प्रतिमेच्या भक्तीत रंगून जात होती. अध्याय 15. सतीची कठोर तपश्चर्या. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, एके दिवशी आपण दोघं प्रजापतीच्या घरी गेलो. त्यावेळी सती पित्याच्या मांडीवरती विराजमान झाली होती. दक्षाने आपणास नमस्कार केला. सतीनेही आपणास नमस्कार केला. आपण तिला सांगितले की जगदीश्वर शिवजी तुझे पती होतील. तू सदैव त्यांचीच पत्नी म्हणून राहशील. माझे विचार ऐकून दक्षाला अतिशय आनंद झाला. त्याच्या मनातील चिंता नाहीशी झाली. हळूहळू सतीचे वय वाढू लागले. वाढत्या वयाबरोबर तिचे सौंदर्यही फुलू लागले. सतीने मनोमन शंकरांनाच वरले होते. तिने आपल्या मातोश्रींना सांगितले की शिवजींना वरण्याची माझी इच्छा आहे. त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी मला तपश्चर्या करावी असावी. मातोश्रींची अनुमती मिळताच तिने शिवजींची आराधना करण्यास सुरुवात केली. मार्गशीर्ष महिन्यात प्रतिपदा, षष्ठी व एकादशीच्या दिवशी सतीने भगवान शंकरांचे पूजन केले. गुळ, भात व मिठाचा नैवेद्य दाखविला. कार्तिक चतुर्दशीला खीर व अनारसे यांनी शंकराची आराधना केली. मनोमन त्यांचेच चिंतन केले. मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीला तिने तीळ, जव आणि तांदूळ यांनी शिवपूजन केले. त्यांची आरती केली. पौष शुद्ध सप्तमीला रात्री जागरण केले. प्रातःकाळी शिवजींचे पूजन केले आणि खिचडीचा नैवेद्य दाखविला. अनेक रात्री जागरण करून शिवजींचे पूजन केले. चैत्र शुद्ध चतुर्दशीला दिवसभर शिवनामाचे स्मरण केले. पळस व दवना याने त्यांची पूजा केली. वैशाख शुद्ध तृतीयेला तिळाचा आहार घेतला आणि 9व्या जपाच्या भावाने रुद्रदेवाची पूजा केली. 1 महिना अशीच पूजा केली. ज्येष्ठ पौर्णिमेला मालतीची फुले वाहून पूजा केली. श्रावण शुद्ध अष्टमीस यज्ञोपवीत पाहून पूजा केली. भाद्रपद त्रयोदशीस विविध फुलांनी व फळांनी शंकराची पूजा केली. चतुर्दशीच्या दिवशी फक्त पाणी प्राशन केले. नारदा, सतीची तपश्चर्या पाहण्यासाठी सर्व देवता, ऋषी, विष्णू आणि मी गेलो होतो. आम्ही तिला आदराने नमस्कार केला. त्यानंतर आम्ही कैलास पर्वतावर गेलो. त्यावेळी सावित्री आणि विष्णू समवेत लक्ष्मी दोन्हीही आल्या होत्या. आम्ही सर्वांनी रुद्रदेवांना नमस्कार केला. आम्ही त्यांना म्हणालो, आपण सात्विक, राजस, तामस याचे स्वामी आहात. वेदत्रयी आणि लोकत्रयी ही तुमचीच रूपे आहेत. तुम्हाला आमचा नमस्कार असो. हे महेश्वर, जे शुद्ध अंतःकरणाने तुमची भक्ती करतात त्यांना तुम्ही वश होता. तुमचा अगाध महिमा पूर्णपणे कोणाला कळू शकत नाही. म्हणून आम्ही तुमच्यासमोर नतमस्तक झालो आहोत. नारदा शंकराची स्तुती करून विनम्रपणाने तिथे उभे राहिलो. अध्याय 16. रुद्रदेवांना सतीबरोबर विवाह करण्यासाठी प्रार्थना. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, श्री विष्णू आदी सर्व देवता आणि ऋषीमुनींनी केलेली स्तुती ऐकून सृष्टीकर्ते भगवान रुद्र प्रसन्न झाले. आमचा वार्तालाप झाला. ते आम्हाला म्हणाले, तुम्ही येथे कशासाठी आला आहात? आपले मनोरथ आपण निर्भयपणे आपल्याला सांगावे. त्यांनी असे सांगितल्यावर विष्णूच्या आज्ञेने मी म्हणालो, महादेवा, आम्ही सर्वजण तुमचे सहाय्य मागण्यासाठी आलो आहोत. आपण एकमेकांना सहाय्य करतो, त्यामुळे जगातील सर्व कार्य व्यवस्थित संपन्न होतात. आपण तर सर्वांवर दया करणारे आहात. वास्तविक आपण तिघे एकत्र आहोत. कार्यपद्धतीमुळे भिन्न भिन्न देह धारण केले आहेत. परमात्मा महेश्वर स्वतंत्र आहेत. सृष्टीच्या विविध पद्धतीच्या लीला हा त्यांचा सनातन छंद आहे. तेच मायेच्या आधारे आपण तिघांच्या स्वरूपात अभिव्यक्त झाले आहेत. मी त्यांच्या उजव्या अंगापासून निर्माण झालो. श्रीहरी त्यांच्या डाव्या अंगापासून आणि तुम्ही त्यांच्या हृदयापासून उत्पन्न झालेले आहात. म्हणून तुम्ही पूर्ण रूप आहात. अशा प्रकारे आपण तिघेही भगवान सदाशिव व भगवती शिवा यांचे सुपुत्र आहोत. मी आणि विष्णू आपल्या आज्ञेप्रमाणे सृष्टीची निर्मिती आणि तिचे पालनपोषण करीत आहोत. आम्ही सपत्नीक आहोत. तुम्ही देखील जगाच्या कल्याणासाठी एक परम सुंदरीशी विवाह करा. हे महेश्वर, आपण शिवरूपात असताना एका स्त्रीशी विवाह करीन असे सांगितले होते. आता आपण त्याचप्रमाणे विवाह करावा अशी विनंती करत आहोत. लक्ष्मी आणि विष्णू व सरस्वती आणि माझी सहधर्मचारिणी आहे. तुम्ही अनुरूप अशा स्त्रीशी पणिग्रहण करा. माझे वाचन ऐकून रुद्रदेव म्हणाले, तुम्ही दोघेही माझे आवडते आहात, परंतु मी विवाह करणे उचित नाही. मी सदैव तपश्चर्येमध्ये मग्न असतो. संसाराविषयी मी विरक्त आहे. माझ्या मनात विवाहाविषयी थोडी देखील रुची नाही.
तरीही जगाच्या हितासाठी तुम्ही सांगाल ते मी करीन. तुमच्या आग्रहासाठी मी विवाह करण्यास तयार आहे. मी शिवचिंतनात मग्न झालो. तिने देखील ईश्वर चिंतनात मग्न व्हावे. भगवान रुद्रांचे बोलणे ऐकून मी आणि श्रीहरी अतिशय आनंदित झालो. भगवती शिवा जगाच्या कल्याणासाठी दक्ष कन्या सतीच्या रूपाने अवतीर्ण झाली आहे. आपणासाठी तीच एक अनुरूप अशी स्त्री होईल. ती आता कठोर तप करत आहे. तुम्ही तिच्यावर प्रसन्न व्हा, तिच्यावर कृपा करा, तिला वरदान द्या आणि प्रेमाने तिचे पाणी ग्रहण करा. आमची आणि सर्व देवांची अशी इच्छा आहे. तुमचा हा विवाह आम्ही पाहू इच्छितो. तुमच्या दोघांच्या विवाहाने त्रैलोक्यात आनंद भरून जाईल, सर्वांचे मंगल होईल. भक्तवत्सल रुद्र म्हणाले, आपण मांडलेल्या विचारास आम्ही मान्यता देत आहोत. त्यांनी तथास्तु म्हटले आणि त्यांचा निरोप घेतला. अध्याय 17. शंकराकडून सतीला वरप्राप्ती. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, दक्षाच्या घरी शिवप्राप्तीसाठी सती नंदाव्रत करत होती. अश्विन शुद्ध अष्टमीला तिने उपवास केला. अत्यंत भक्तिभावाने शिवप्रभूचे पूजन केले. व्रत सांगता झाल्यावर नवमीच्या दिवशी ती शिवध्यानात मग्न झाली. तेव्हा भगवान शंकर तिच्या समोर प्रगट झाले. त्यांचे स्वरूप अतिशय मनोहर होते. शरीराचा वर्ण गौर होता. त्यांना 5 मुखे होती. प्रत्येक मुखाला 3 नेत्र होते. मस्तकावर चंद्रकोर शोभून दिसत होती. त्यांचा कंठ नीलवर्ण होता आणि सर्वांगाला भस्म लावले होते. त्यांचे चित्त प्रसन्न होते. जटामुकुटात गंगा शोभून दिसत होती. मदनाने लज्जित व्हावे असे त्यांचे सौंदर्य होते. सतीने त्यांच्या चरणांना मनोभावे वंदन केले. शंकर म्हणाले, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुला जो हवा तो वर माग. सती म्हणाली, हे प्रभू, आपली जी इच्छा असेल तो वर द्या. शंकरांनी जाणले की हिच्या मनात काय विचार आहे, म्हणून ते म्हणाले, देवी, तू माझी पत्नी हो. सती हात जोडून म्हणाली, देवा, आपण माझ्या पिताश्रीशी बोलणी करा. नारद ब्रह्मदेवांना म्हणाले. शंकरांच्याकडून वरदान प्राप्त झाल्यावर सती आपल्या मातोश्रीकडे गेली. त्यानंतर काय घडले ते आम्हाला सांगावे. ब्रह्मदेव म्हणाले, सतीने आपल्या माताश्री पिताश्रींना वंदन केले आणि सर्व वृत्तांत सांगितलं. दक्ष शंकराची वाट पाहत चिंतामग्न झाले होते. त्यामुळे मी सरस्वतीसह त्यांच्या घरी गेलो. आम्हाला पाहून त्यांना फार आनंद झाला. त्यांनी बसावयास उत्तम आसन दिले. योग्य प्रकारे आमचे आदरातिथ्य केले. त्यानंतर त्यांनी आम्हाला येण्याचे कारण विचारले. मी म्हणालो, हे प्रजापती, मी येथे ज्या कामासाठी आलो आहे ते नक्कीच तुझ्या हिताचे आहे. तुझ्या कन्येने कठोर साधना करून महादेवांच्याकडून जो वर मिळवला तो आता पूर्ण होण्याची वेळ आली आहे. सतीला मागणी घालण्यासाठी त्यांनीच आम्हाला बोलवले आहे. दक्ष, तू आता आपली कन्या त्यांना अर्पण कर. रुद्राला कन्यादान केल्यानंतर तू कृत्य होशील. हे ऐकून दक्ष म्हणाला, आपण सांगता ते मला मान्य आहे. सर्व काही आपल्या मनासारखे होईल. तेव्हा मी म्हणालो, आता विवाहाची तयारी कर. अध्याय 18. शिव आणि सतीचा मंगलमय विवाह. नारद ब्रह्मदेवाला म्हणाले, तात, तुम्ही हिमालयाच्या कैलास शिखरावर गेलात. तिथे काय घडले हे सांगावे. ब्रह्मदेव म्हणाले, मी भगवान शंकराच्या जवळ गेलो. ते म्हणाले, दक्षाने काय विचार केला आहे? त्याने माझ्या आणि सतीच्या विवाह संमती दिली का? मी शंकरांना म्हणालो, महादेवा, दक्षाला आनंद झाला. तुमचे कार्य साध्य झाले. आपली कन्या तुम्हाला द्यावयाची असे ठरवले आहे. सतीने हे लग्नात संमती दर्शवली आहे. तिच्या मनातही तुमच्याबरोबर विवाह करण्याची इच्छा आहे. त्यांनीच मला सांगितले की शुभमुहूर्त पाहून आपणच भेटावयास यावे. माझे बोलणे ऐकून रुद्र हसून म्हणाले, ब्रह्मदेवा, मी तुमच्या आणि नारदाच्या बरोबर तेथे जाईन. तुम्ही नारदांचे स्मरण करा. मरीची आदी मानसपुत्रांचे स्मरण करा, म्हणजे ते देखील तेथे येतील. त्या सर्वांना घेऊन मी गणांसहित दक्षगृही जाईल. त्यावेळी रुद्रदेवांच्या आज्ञेने मी तुझे व अन्य मानसपुत्रांचे स्मरण केले. तुम्ही सर्वजण कैलासावर आलात. शिवविवाहाच्या वार्तेने सर्वांना आनंद झाला होता. भगवान विष्णू हे लक्ष्मीसह आले. गणपरिवार आला. चैत्र शुद्ध त्रयोदशीस रविवारी पूर्वा फाल्गुनी नक्षत्रावर भगवान महेश्वराने आपल्या विवाहासाठी सर्वांना बरोबर घेऊन प्रस्थान केले. सर्व देवता, ऋषीमुनी व गणांसह विभूषित भगवान रुद्र फार शोभून दिसत होते. दाही दिशांना आनंदाचे वातावरण पसरले होते. नंदिकेश्वर आरूढ झालेले आणि व्याघ्रांबर, गजचर्म, सर्प, जटा, चंद्रकला इत्यादी आभूषणांनी महादेव दक्षाच्या घरी आले. त्यांच्या आगमनाने दक्षाच्या घरी आनंद झाला. दक्ष आपल्या सहचरांना घेऊन रुद्रांना समोर आला. त्यांनी सर्वांचे यथायोग्य प्रेमाने स्वागत केले. आलेल्या लोकांना प्रदक्षिणा घातली. नंतर सर्वांना घेऊन तो आपल्या घरी आला. भगवान रुद्रांना उत्तम आसनावर बसविले. सर्व देवतांना आणि ऋषीमुनींना यथायोग्य स्नान दिले. रुद्रपूजन झाल्यानंतर सर्वांचे यथोयोग्य पूजन केले. विवाहविधीला सुरुवात झाली. शुभ लग्न आणि शुभ मुहूर्तावर पाहून दक्षाने सतीचे कन्यादान केले. भगवान शिवजींनी विधीपूर्वक तिथे पाणीग्रहण केले. त्या मंगल प्रसंगी मी, श्रीहरी आदी सर्वांनी शिवप्रभूंना नमस्कार करून विविध स्तुतींनी त्यांना प्रसन्न केले. दक्षाने हा विवाह मोठ्या आनंदाने संपन्न केला.
नृत्य गायनाचे कार्यक्रम झाले. सर्वजण आनंद विभोर झाले. सतीचे कन्यादान करून दक्ष कृतकृत्य झाला. महेशाच्या विवाहाने सर्व विश्व मंगलमय झाले. अध्याय 19. श्रीहरीने रुद्रांचा क्रोध शांत केला. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, दक्षाने शंकरांना कन्यादान केले. त्यानंतर श्रीहरी लक्ष्मीसह रुद्रापाशी गेले व हात जोडून म्हणाले, हे महादेवा, तुम्ही अखिल विश्वाचे पिताश्री आहात. देवी सती ही माताश्री आहे. धर्माचे रक्षण करण्यासाठी व अधर्माचे निखंदन करण्यासाठी तुम्ही अवतार घेता. तुम्ही दोघांनी जगाचे रक्षण करावे हीच प्रार्थना आहे. त्यानंतर माझ्या व ब्राह्मणांच्या सांगण्यावरून शिवजी व सतीने अग्नीला प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. मंगलवाद्ये वाजू लागली. त्यावेळी एक विलक्षण अशी घटना घडली. अग्नीला प्रदक्षिणा घालताना सतीच्या पायावरचे वस्त्र उडाले आणि मला तिच्या चरणांचे दर्शन घडले. ते सुंदर चरण पाहून मी मोहित झालो. शिवमायेच्या प्रभावाने मी कामुक झालो आणि सतीचे मुखकमळ पाहण्याची इच्छा निर्माण झाली. रुद्रासमोर सतीचे मुखकमळ कसे पाहायचे हा मी विचार करू लागलो. मी अग्नीत थोडी ओली लाकडे टाकली. त्यामुळे धूर जादा झाला. रुद्रांच्या डोळ्यात धूर गेल्यामुळे त्यांनी डोळे बंद केले. त्यावेळी मी सतीच्या मुखकमळावरील वस्त्र दूर करून तिला पाहिले. तिचे सौंदर्य पाहून मी अधिकच कामुक झालो. धूर कमी झाल्यावर रुद्रांनी डोळे उघडले. अंतर्ज्ञानाने त्यांनी हा सारा प्रकार जाणला. ते क्रोधित झाले. संतापलेल्या रुद्रांनी मला मारण्यासाठी त्रिशूल उगारले. त्यावेळी सभामंडपात सर्वजण भयभीत झाले. काय प्रकार झाला कोणाला कळेना. देवता ऋषी रुद्रांना प्रार्थना करू लागले, आपण अखिल विश्वाचे पिताश्री आहात. तुमची लीला अद्भुत आहे. तुमची माया अलौकिक आहे. तरी आपण ब्रह्माजींचा वध करू नका. दक्षानेही हात जोडून रुद्रांना विनंती केली, आपण ब्रह्मदेवांना मारू नका. अशा वेळी श्रीहरी पुढे आले व म्हणाले, प्रभू, आपले अंतःकरण अतिशय उदार आहे. ब्रह्माजींच्या हातून प्रमाद घडला, पण त्याचा त्यांना पश्चाताप झाला आहे. ते तुम्हाला शरण आले आहेत. पुन्हा विष्णू म्हणाले, तुम्ही प्रकृतीच्या देखील पलीकडे आहात. खरोखर तुम्ही ज्योतिर्मय परमेश्वर आहात. मी ब्रह्मा हे सर्व तुमचेच मूर्त रूप आहोत. सृष्टीची उत्पत्ती, पालनपोषण व संहार ही त्रिविध कार्य करण्यासाठी भिन्नतेने प्रतीत होणारी सर्व तुमचीच अंशभूत रूपे आहोत. तुमच्या लीलेने ही शरीरे निर्माण झाली आहेत. त्या आपण तिघांचे कार्य जरी भिन्न भिन्न असले तरी आपण तिघे एकरूपच आहोत. आपण पुराण पुरुष, अनंत, अव्यक्त, नित्य इत्यादी विशेषनामी श्रेष्ठ ब्रह्म आहात. तरी आपण याचा विचार करा व क्रोध आवरा. अध्याय 20. सतीसह शिवजींचे कैलास गमन. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, मुनीश्वर, विष्णूंचे विचार ऐकून भगवान रुद्र प्रसन्न झाले. त्यांनी मला मारण्याचा विचार सोडून दिला. त्यामुळे सर्वांच्या मनातील भीती नाहीशी झाली. सर्वांनी रुद्राचा जय जयकार केला. मी देखील अनेक स्तोत्रांनी त्यांची स्तुती केली. माझ्याकडून जे पाप घडले त्याचे प्रायचित्त विचारले. रुद्र म्हणाले, तुमच्या मनात काम उत्पन्न झाला, म्हणजे तुम्ही सर्वसामान्य माणसाप्रमाणे आहात. डोक्यावर नमस्कार केल्यासारखे हात आहेत. अशा स्थितीत फिरत राहाल. प्रत्येकजण तुम्हाला काय म्हणून विचारेल. तुम्ही सर्वजणांना तुमच्या हातून घडलेला वृत्तांत सांगा. त्यामुळे तुमची प्रवृत्ती पाहून लोक तुमची निंदा करतील. एकमेकांना कळून सर्वजण तुमची निंदा करू लागतील. हीच तुम्हाला शिक्षा होय. शिवजींच्या आज्ञेप्रमाणे मी राहिलेल्या विवाहविधी पूर्ण केला. तेव्हा अनेक देवदेवतांनी रुद्र व सती यांच्यावर फुले उधळली. नृत्य गायनाचे कार्यक्रम संपन्न झाले. आता वातावरण पवित्र व निर्मळ झाले. त्यानंतर विवाह यज्ञाचे स्वामी म्हणजे यजमान भगवान रुद्र लौकिक व्यवहाराला अनुसरून मला म्हणाले, ब्रह्मन, तुम्ही माझ्या विवाहाचे कार्य उत्तम तऱ्हेने पार पाडले, त्याबद्दल आभार. मी प्रसन्न आहे. तुम्हास हवा तो वर मागा. मी काय दक्षिणा देऊ ते सांगा. जे पाहिजे असेल ते सांगा. मी द्याव्यास तयार आहे. मी त्यांना नमस्कार केला आणि म्हणालो, माझे मागणे हेच आहे की तुम्ही याच वेदीवर नित्यस्थित राहून मानवाच्या पापाची शुद्धी करा. मी येथे आश्रय उभारणार नाही, येथेच राहणार आहे आणि पाप नाहीसे होण्यासाठी तपश्चर्या करणार आहे. पूर्व फाल्गुन नक्षत्रावर रविवारी जो मनुष्य भक्तिभावाने तुमचे दर्शन घेईल त्याची सर्व पापे नाहीशी होतील. शिवजी प्रसन्न झाले आणि म्हणाले, विधी तुमच्या इच्छेला अनुसरून मी या वेदीवर सतीसह राहीन. नंतर सतीसह आपली अंशरूपी मूर्ती प्रगट करून त्या वेदीच्या मध्यभागी विराजमान झाले. नंतर शिवजींनी सतीसह कैलास जाण्यासाठी तयारी केली. देव, ऋषी, दक्ष यांनी त्यांचा जय जयकार केला. भगवान रुद्र सतीसह महानंदीवर आरूढ झाले आणि कैलासाकडे निघाले. सतीला सासरी पाठवताना सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. काही अंतर सर्वजण त्यांना पोहोचवण्यासाठी निघाले. रुद्रांनी व सतीने सर्वांना प्रेमनिरोप दिला. शंकरांनी सतीसह कैलासावर प्रवेश केला. तेथे स्वागत झाले. अध्याय 21. निसर्गाच्या सानिध्यातील शिव सती प्रेम विहार. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, कैलासावर रुद्र आणि सती दोघेच राहिले. दुसरे कोणीच तेथे नव्हते. दोघांच्या मनासारखा विवाह झाल्यामुळे दोघांच्या हृदयातील आनंद कमळ विकसित होत होते.
निसर्गाच्या रम्य सानिध्यामध्ये सुगंधी पुष्पाच्या माळा रुद्रदेव बनवत होते आणि सतीच्या गळ्यात घालत होते. निसर्ग स्त्रीचे सौंदर्य दोघेजण पाहत होते. निसर्गाशी ते बोलत होते. पक्ष्यांचे आवाज त्यांच्या प्रेमाला साथ देत होते. निसर्गाच्या अव्याहत प्राशनाने त्यांच्या मनावर संवेदनांची लाली उमटत होती. मोर त्यांचे प्रेम पाहून आनंदाने पिसारा फुलवून नाचत होते. अनेक फुलांचे दागिने बनवून रुद्र सतीला घालत होते. त्यांनी कामदेवाचे स्मरण केले. त्याबरोबर वसंत ऋतूही आला. आम्रपल्लवावर बसून भ्रमर गुंजारव करू लागले होते. दोघांचे एकमेकांवरील प्रेम वाढत होते. दोघेही एकमेकांची काळजी घेत होते. शिवजींनी आणि सतीबरोबर कुंजात आणि नदीच्या रम्य ठिकाणी बराच काळ घालविला. निसर्गाचे नित्य नूतन वैभव म्हणून त्यांच्या हृदयातील प्रेम वाढत होते आणि त्या दोघांचे प्रेम पाहून निसर्ग आनंदाने डोलत होता. अनेक वर्षे दोघांनी संगतीत आनंदाने घालवली. अध्याय 22. निसर्गरम्य हिमालयावर शिव सतीचे वास्तव्य. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, एके दिवशी सतीने रुद्रदेवांना नमस्कार केला आणि दोन्ही हात जोडून ती उभी राहिली. काही बोलत नव्हती. तेव्हा शिवजी म्हणाले, तुझ्या मनात काय आहे ते सांग. सती म्हणाली, हे नाथ, आता पर्जन्यवृष्टी चालू होईल. आकाशामध्ये हे मेघ दाटून आले आहेत. विजांचा कडकडाट होत आहे. जोराचा वारा सुटला आहे. दिवसा सूर्यप्रकाश दिसत नाही आणि रात्री चंद्र दिसत नाही. मोठे मोठे वृक्ष जोराच्या वाऱ्याने सळसळत आहेत. अनेक झाडे उन्मळून पडत आहेत. तुम्ही कुठेतरी घर करण्याचा निर्णय करा. शिवजी म्हणाले, आपल्या प्रसन्नतेसाठी मी घर करीन. तेथे मेघ येणार नाहीत. हिमालय पर्वतावर सोनेरी पीस असलेले अनिर्वृंद नावाचे पक्षी समूहाने मधुर गात असतील. तेथील सिद्धांच्या स्त्रिया तुला अनेक प्रकारची फळे आणून देतील. तेथे तुला नित्य वसंत ऋतू दिसेल. हिमालयाच्या सर्व परिसर मानसादी सरोवरांनी व इतर जलाशयांनी सुशोभित आहेत. त्यात विविध रंगांची कमळे फुललेली असतात. रुद्रदेव सतीला बरोबर घेऊन हिमालयाच्या शिखरावर गेले. ते स्थान अतिशय रम्य होते. विविध फुलांच्या रांगा फुललेल्या होत्या. तेथे चक्रवाक, हंस, क्रौंच पक्षी विहार करीत होते. त्या अत्यंत रमणीय ठिकाणी सती आणि शिवांनी वास्तव्य केले. 22वा अध्याय समाप्त.